नमस्कार मित्रांनो, मी तुमची राजपूत मॅडम, कल्याण डोंबिवली महानगरपालिका। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीचा पाठ 14वा। पाठाचं नाव आहे कवितेची ओळख। बघा, शारदा दराडे ह्या ज्या लेखिका आहेत त्यांच्या अनेक वृत्तपत्रांमधनं मासिकांमधून लेखन झालेलं आहे। गाडग्यातील अमृतवाणी ह्या काव्यसंग्रहात काही कवितांचं पण त्यांनी लेखन केलेलं आहे। आता जी आपण पाठ शिकणार आहोत ती एकांकिका आहे। ती आपल्या महाराष्ट्रातील शिक्षकांकडून अनेक एकांकिका आलेल्या आहेत, त्यातून ही एकांकिका निवडलेली आहे। ह्या लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा, केंद्र मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। कसं वर्गामध्ये पाठ वगैरे एखादा शिकवून झाला किंवा कविता शिकवून झाली की मी तुम्हाला कविता लिहायला सांगते किंवा चारोळ्या लिहायला सांगते, 4-4 ओळीच्या छोट्या कविता लिहा। तसंच ह्या सुधीर नावाच्या एका मुलाचं शाळेमध्ये तो जाणार आहे तुमच्यासारखाच, तर त्याला शाळेमध्ये काय सांगितलं, काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प त्याला दिलेला आहे। मग सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातले सगळे जण त्याला मदत करतात। मग ते कशा पद्धतीने करतात, ते सगळे घरातले एकमेकाशी कवितेमध्ये गाण्यामध्येच बोलतात। आणि मग ह्या लेखिकेने म्हणजे शारदा दराडे आहेत, त्यांनी ह्या काव्यरूपी म्हणजे गाण्यातल्या रूपात हे संभाषण किती गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडलेली आहे। आता बघा किती मजा येईल तुम्हाला की गाण्यातनं सुद्धा कसं बोलता येतं आणि काव्य प्रतिभा म्हणजे काय, कसं काय, सगळं याच्यामध्ये आपल्याला आता शिकायला मिळेल। शाळा सुटते, सुधीर घरी येतो, तुमच्यासारखाच घरी जातो तो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो। आणि रोज मस्ती करत हसत खेळत येणारा हाचा सुधीर एकदम असा शांत दिसल्यावर त्याचे आजोबा त्याला विचारतात, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे तुला हे? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय। मला तर ताणच आलाय बाबा। सुधीरची आजी बोलते, ते फार सोपं आहे, ते कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं। त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, एवढंच। पण मी कसं हे करू? अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल। मुलांनो, कवितेचं आकलन होणं म्हणजे कविता पूर्णपणे समजून घेणं, समजणं। जी आजोबांना विचारते, मी काय हो प्रयत्न करणार? आजोबा बोलतात, पण आजपासून कवितेत संभाषण करायचं, ते तो कागदावर उतरवून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल। बघा मुलांनो, त्यांनी किती छान आयडिया सांगितली बघा आजोबांनी, की घरात जे बोलणार आहे ते पूर्णपणे कसं बोलणार, कवितेतच बोलणार, आणि तो ते पूर्णपणे सगळं लिहून घेणार, म्हणजे आपोआप प्रकल्प तयार। लगेच सुधीरची आई येते, सुधीर, हातपाय धु आणि दूध घे चल। सुधीर बोलतो, आजी, मी कागद आणि वही घेतो आणि आत्ताच आपण सुरुवात करू। बघा किती त्याला अभ्यासाची आवड आणि गोडी आहे, त्याने सगळं बाजूला ठेवलं आणि लगेच तो अभ्यासाला लागायची त्याची तयारी आहे। आजी तोपर्यंत दिवा लावते आणि मोठ्याने शुभं करोती म्हणते, कारण संध्याकाळी आपण शुभं करोती म्हणतो की नाही तसं। पण दिवा लावताना पण आजी बघा कशी म्हणते, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात। बघा मुलांनो, त्या आजींनीच लगेच काव्यामध्ये सुरुवात केली। काव्य प्रतिभा कशी असते, लगेच त्यांनी शेवटी बघा कांद्याची पात, दिव्याची वात असे यमक जुळवले। आणि हेच तर सगळं कवितेचं मर्म असतं की अर्थ पण समजा आणि यमक पण जुळवा। लगेच आजोबा काय म्हणतात बघा आता त्याच टाइम मध्ये, म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात। आजोबांनी पण किती छान संभाषण केलं
पण त्याला काव्यात्मक रूप कसं दिलं, त्याला यमक कसं जुळवलं, म्हणजे वात पात अशा पद्धतीने. आजी बोलते, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. बघा सुधीरला पण कविता आता जमायला लागली, तो पण प्रयत्न करतोय. तसं तुम्ही पण करायचं आहे. तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. आजी काय बोलते बघा. बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो असतात आणि सुधीरच्या बाबांची रात्रपाळी असते, म्हणजे नाईट ड्युटी असते. बाबा बोलतात, अगो आई पटकन खायला दे ना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाही तर बॉस करू देणार नाही सई. बघा मुलांनो, समजलं का काव्यप्रतिभा म्हणजे काय? कविता करायची आणि समजून घेण्याची आपली स्वतःची आकलन शक्ती, म्हणजे ती कविता समजून घेण्याची आपली शक्ती वाढवायची, यालाच काव्यप्रतिभा असं म्हणतात. सुधीर बोलतोय, कसली घाई कसली सही, आजीने दिलं चपाती दही. म्हणजे सुधीरला पण आता समजायला लागलं कविता कशी करायची आणि कशी समजून घ्यायची. आता आली सुधीरची आई. काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आजी सुधीरच्या बाबांना बोलते, आता सोड रे हा घराचा पाश, ऑफिसला जा आता सावकाश. सुधीरचे बाबा ऑफिसला जातात आणि आजोबा फिरायला निघतात. मग तेवढ्यात आजोबा काय बोलतात, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजी, तुम्हाला तर समजत नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई लगेच सुधीरच्या आजीला बोलते, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा आहे का. आजी बोलतात, रागाचा सोडा आहे का, कामाचा कामी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. बोलते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. सुधीर लगेच बोलतो, मी आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. बघा सुधीर किती हुशार झाला. आता म्हणींचा पण तो वापर करायला लागला. लहान तोंडी मोठा घास, हो की नाही. आता सुधीर रुसतो, तेवढ्यात त्याची ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते, विषय समजताच खो खो असते, पण आनंदित होते व ती पण त्यांच्याबरोबर सहभागी होते. ताई बोलते, बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात, पिठाची सोजी. सोजी म्हणजे गव्हापासून रवा काढतात, त्याला सोजी म्हणतात. लगेच आई बोलते, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि ठेवते बशी उशाला. सुधीर बोलतो लगेच, त्या सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सुधीर चवळीची भाजी खातो, नाहीतर तुमचे किती नाटकं असतात, नुसतं वरण भात खा, फक्त बटाट्याचीच भाजी खा. सुधीर तशी नाटकं करत नाही आणि सगळे एकत्रित मिळून ते जेवायला बसतात. आजी बोलते, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई बोलते, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम गरम फार. सुधीरची ताई सुधीरला बोलते, अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. लगेच आजी येते. आजी बोलते, आजोबांना द्या स्वेटर मफलर आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. सुधीर आंघोळ करून आवरून येतो. त्याची ताई त्याला बोलते, धीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट,
शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. बघा यमक कसं जुळलं, नीट फीट नीट धीट आहे की नाही. आता बाबा रात्रपाळीवरून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो, कारण कवितेमध्ये सगळं बोलायचं आहे. ते गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. ते बोलतात, कामाचा आलंय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. वाळा म्हणजे एक प्रकारची ती वेलच असते आणि त्या वेलीचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी, गारवा येण्यासाठी पाण्यामध्ये ती वेल टाकून ठेवतात. त्याला वाळा म्हटलेला आहे. आणि एकीकडे आई कणिक मळत असते. सुधीरच्या आईला बाबा काय बोलतात, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. आई लगेच बोलते, तोंड धुवा, अंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आजी येतात तिकडनं. आजी बोलते, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. सुधीर पण आता हुशार झालाय. तो बघा काय म्हणतो, जी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हले ना पान. आजोबा होकारदर्शक मान हलवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तकं सुधीरच्या हातात देतात आणि बोलतात, बस झाला आता कवितांचा पाऊस, आशाने थोडीच पूर्ण होणार हौस. आणि त्याच्या हातात पुस्तकं देत बोलतात, हे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. म्हणजे बाबा त्याला कवितांची पुस्तकं देतात, थोरा मोठ्यांच्या कवितांची पुस्तकं. आणि लळा, कवितांचा लळा लागेल म्हणजे तुला कवितांबद्दल प्रेम निर्माण होईल. आणि सुधीर मग ही सगळी कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान आणि घरातील सर्वांना हे सगळं दिसतं. सुधीर बोलतो, बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा आणि किती. शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही माझ्या मनी. म्हणजे बघा बालमित्रांनो, कुठल्याही गोष्टीची आवड निर्माण करायची असेल तर त्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला खोलवर गेलं पाहिजे. कवितांची आवड निर्माण करायची तर कवितांची पुस्तकं वाचा, थोर नेत्यांची वाचा. प्रत्येक गोष्टीच्या खोलमध्ये आतमध्ये गेल्याशिवाय आपल्याला त्याची गोडी निर्माण होत नाही. आणि मग हे तो सगळं बोलतो, त्यामुळे सर्वजण घरात टाळ्या वाजवतात, सुधीरचे अभिनंदन करतात. आणि तो प्रसन्नतेने आनंदाने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. बालमित्रांनो, तुम्ही पण मलाच अशा छोट्या छोट्या कविता लिहून मला पाठवा बरं.